नमस्कार. आज आपण एकदम झटपट तयार होणारी बटर गार्लिक पनीरची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण 2 चमचे एवढं बटर घेतलेलं आहे. बटर आपल्याला छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट झालं की आपण यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसूण बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे. 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. लसूण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. रेसिपी एकदम सोपी आहे व चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते. आता इथे मी अर्धा चमचा एवढे चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो घेतलेला आहे. यासोबतच थोडीशी इथे मी मिरेपूड सुद्धा वापरलेली आहे. 1 मिनिटभर मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व छानपैकी परतून घेऊयात. अशाच प्रकारच्या भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आता आपण यामध्ये पनीरचे क्यूब ॲड करणार आहोत. इथे मी साधारण 100 ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे. आता आपण हे सर्व मसाले पनीरला छानपैकी कोट करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. मंद आचेवर 7 ते 8 मिनिट पनीर आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे, ज्यामुळे पनीर एकदम क्रिस्पी आणि चवीला अतिशय छान लागतो. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत. आता आपण पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत आणि झटपट रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. 7 ते 8 मिनिटं आपण मंद आचेवर पनीर व्यवस्थित परतून घेणार आहोत. आपला बटर गार्लिक पनीर एकदम रेडी आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात व यावर अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत, ज्याने याची चव अजून वाढते. अशा झटपट आणि चटपटीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.